नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण ही पट्टी कशी करायची ती पाहिली होती. ही तोरणाची पट्टी आहे आणि हा सॅम्पल पीस आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि ही पट्टी जरूर पहा, करायला खूप सोपी आहे. आज आपण याच्यासाठी हे लटकन कसे करायचे ते बघूया. खूप सुंदर आहेत, दिसायला खूप छान दिसतात आणि सोपे पण आहेत. तोरणासाठी यूज करता येतात, डिझाईनसाठी वापरता येतात, अनेक कारणांसाठी. पण आज आपण मात्र तोरणासाठी ते कसे करायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, जे साहित्य आहे लागणारं ते साहित्य मी दाखवते. तर ह्याच्यामध्ये हे 12 MM डॉटेड मोती घेतलेले आहेत. तुम्ही साधे सिंपलसुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्या बेल आहेत, ज्या बेल ह्या मार्केटमध्ये मिळतात. त्यानंतर हे 8 MM काचेचे मोती घेतले आहेत. तुम्ही साधे प्लास्टिकचे मोतीसुद्धा घेऊ शकता. आणि हे गोल्डन मोती हे 5 MM आहेत, ते गोल्डन मोती घेतले. बस इतकं थोडक्यात लागणारं साहित्य आहे. आणि हा 40 नंबरचा मी धागा घेतला आहे, 40च नंबरचा घेतला आहे, पुन्हा एकदा सांगते. तर हे कसं करायचं ते बघूया. तर त्यासाठी काय करायचं, निडलमध्ये हे जे व्हाईट मोती आहेत हे 4ही मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 मोती त्याच्यामध्ये टाकून एक छानशी पक्की गाठ पाडून घ्यायची. आणि जेव्हा आपण मोठे मोती थोड्याशा कमी साईजच्या धाग्यात ओवतो तेव्हा पुन्हा एकदा घेऊन त्याला अवश्य गाठ पाडा. आता ही एकदा घातलेत आपण, पुन्हा एकदा आपण ह्या 4ही मोत्यांमधून निडल काढून घेऊ आणि नंतर गाठ पाडू. बरेचदा काय होतं की धागा हा कमी साईजचा असतो आणि मोती हे मोठ्या साईजचे असतात. मग अशा वेळेस तो धागा निसटून जातो. तो निसटू नये म्हणून मग आपण ही एक ट्रिक करायची. तर पुन्हा एकदा त्या मोत्यांमधून धागा काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर गाठ पाडायची. बघा, अशा पद्धतीने मी हे धागा घालून घेतला आणि आता मी पक्की एक गाठ पाडून घेणार आहे. अशी पक्की गाठ पाडून घेतली आणि हा धागा आपण आता कापायला हरकत नाही. आता ही गाठ पडल्यानंतर काय करायचं, एकदा एका मोत्यातून पुढे निडल घेऊन जायची. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा गोल्डन मोती प्रत्येक 2 मोत्याच्या मध्ये टाकून घ्यायचा आहे. हा एक 4ही मोत्यांच्या मध्ये सेंटरला गोल्डन मोती टाकून घ्यायचा. आता याच्यामध्ये 12 MM मध्ये तुम्ही 6 MM गोल्डन मोतीसुद्धा वापरू शकता. त्याच्यामध्ये आपण 4ही कोपऱ्यावरती गोल्डन मोती घालून घेतलेत. आता आपण काय करायचं, आता यामध्ये आपण 7 मोती ओवून घेतलेले आहेत, गोल्डन मोती. ह्या मोत्यातून निडल काढली आणि याच्यामध्ये 7 मोती घालून घेतलेत. 7 मोती घातल्यानंतर पुन्हा या गोल्डन मोत्यातून निडल काढून घ्यायची. 7 मोती घालून या गोल्डन मोत्यातून निडल काढली. आता पुन्हा आपल्याला 4 मोती घालायचे आहेत. 1 2 3 आणि 4 असे 4 मोती घातले. पुन्हा या गोल्डन मोत्यातून निडल काढून घ्यायची. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला 7 मोती हवे आहेत. 7 मोती घातल्यानंतर पुन्हा यात गोल्डन मोत्यातून निडल काढायची आणि पुन्हा एकदा 4 मोती ओवून घ्यायचे. आता या ठिकाणी तुम्ही 6 नंबरचे मोती घ्या
म्हणजे 12 MM च्या पांढऱ्या मोत्यासाठी 6 MM मोती हा परफेक्ट बसतो. गोल्डन मोती घ्या किंवा आणखी कुठल्याही रंगाचे, पांढरे न घेता, पांढऱ्यासोबत पांढरे चांगले दिसणार नाही म्हणून मग मी गोल्डन घेतले. तुम्ही पिवळ्या रंगाचे मोती वगैरे वापरू शकता. आता मी काय केलं, इथून निडल टाकली आणि इथल्या 3 मोत्यातून, 7 पैकी 3 मोत्यातून निडल काढून घेतली. आता आपल्याला या ठिकाणी 3 गोल्डन मोती घालून घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3. 3 गोल्डन मोती घातलेत. त्याच्यानंतर एक हा काचेचा मोती घातला, पुन्हा एक गोल्डन मोती घातला आणि त्यानंतर ही एक बेल टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. ही बेल टाकायची आणि त्यानंतर काय करायचं, ह्याच्या पहिला गोल्डन मोती आणि हा रेड मोती काचेचा, याला मोती म्हणता येणार नाही, हा मणी आहे काचेचा, तर ह्या 2 मोत्यांमधून, मण्यांमधून काढून घेतलं. आता पुन्हा 3 मोती ओवायचे, 1, 2 आणि 3. 3 मोती ओवून हा मधला मोती सोडून द्यायचा 4 नंबरचा आणि वरच्या 3 मोत्यांमधून निडल वर घेऊन जायची. अशा पद्धतीने हे छानसं लटकन तयार होतं. आता आपण वरची बाजू बघू. निडलला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. फिरवून ह्या वरच्या जे आपण 7 मोती ओवले आहेत त्याच्यापैकी 4 मोत्यांमध्ये मी निडल काढून घेतली, म्हणजे बरोबर सेंटरच्या मोत्यावरती निडल आली. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे 3 मोत्यांचा, 4 मोत्यांचा. पहिला 1 मोती आहे आपल्याकडे आणि 3 मोती आपण पुन्हा एकदा टाकून घेतली. निडल फिरवून घ्यायची म्हणजे या ठिकाणी एक चौकोन तयार झाला. तर अशा पद्धतीने हे लटकन तयार झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या तोरणपट्टीला आपण हे अटॅच करू. कसं अटॅच करायचं ते बघा. मी या ठिकाणी ही जी गॅप सोडली आहे, ही 3 मोती ह्या पट्टीमध्ये जे आपण हे साईडला मोती घातले होते त्यापैकी 1, 2 आणि 3 सोडून दिले आणि चौथ्या मोत्यावर हे लटकन आपल्याला घालून घ्यायचं आहे. मी 3-3 मोत्यांची गॅप सोडली म्हणजे हे परफेक्ट बसतात, नाही तर मग जास्त दाट होतील. तर आपल्याला काय करायचं आहे, एक गोल्डन मोती घालायचा, ह्या मधल्या मोत्यात निडल आल्यानंतर एक गोल्डन मोती घालून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 हे 3 सोडून दिले. ह्या चौथ्या याच्यामध्ये गोल्डन मोत्यामध्ये निडल टाकून घ्यायची. टाकून काय करायचं, पुन्हा एक गोल्डन मोती आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हा गोल्डन मोती घालून या ठिकाणी आपण पॅक करू शकतो. हा चौकोन तयार होईल. एक गोल्डन मोती घालून ह्या गोल्डन मोत्यातून या गोल्डन मोत्यातून निडल पास करून घ्यायची, ज्याच्यातून आपण निडल टाकली होती. असा या पद्धतीने या ठिकाणी चौकोन तयार होतो आणि याला पॅक करून घ्यायचा. आता ह्या पद्धतीने करू शकता आणि कंटिन्यू तुम्ही असंही करू शकता, पण त्याची प्रोसेस वेगळी आहे. कंटिन्यू जर करायचं असेल तुम्हाला तर त्याची प्रोसेस वेगळी आहे. मात्र ज्या पद्धतीने मी आता सांगितलं की हे तयार करून घ्यायचे लटकन आणि फक्त जोडून घ्यायचे, तर ती सोपं जाईल तुम्हाला. या ठिकाणी आपण याला पॅक करून टाकायचं आणि पुढचं लटकन करायला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने हे सुंदरसं लटकन तयार होतं. पाहायला अतिशय सुंदर दिसतं आणि लाल आणि पांढरं कॉम्बिनेशनसुद्धा अप्रतिम दिसतं. तर आपण या ठिकाणी गाठ पाडून घेऊ. अशा पद्धतीने हे एक लटकन सुंदरसं तयार झालं.
तोरणालासुद्धा छान दिसतं आणि एक रांगोळी म्हणून दारात जर तुम्हाला ठेवायची असेल ना तरीही खूप सुंदर दिसेल. हे करून बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट लिहा आणि जे या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन कलाकृती पाहायला मिळतील. तुम्हाला ही माझी कलाकृती कशी वाटली ते नक्की लिहा. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.